राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द करण्यात आलेला आहे। आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार होते, मात्र या कार्यक्रमाला ते आता ऑनलाईन हजर राहणार असल्याचं कळतंय। दरम्यान काल एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसतात। जयंत पाटलांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता शिंदे महायुतीमधील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, शिंदेंचा जो दिल्ली दौरा होता तो तात्पुरता रद्द करण्यात आलेला आणि यामागचे कारण असू शकते की आज ते महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी जयंत पाटलांसोबत झालेल्या भेटी संदर्भात चर्चा करू शकतायत। महाराष्ट्रामध्ये जी राजकीय गणिते फिरतायत त्या संदर्भातला आढावा घ्यायचा आहे एकनाथ शिंदेंना आणि त्या संदर्भात त्यासाठीच त्यांनी दिल्लीचा दौरा हा रद्द करतोय अशी एक सूत्रांची खात्रीलायक माहिती समोर येते। महाराष्ट्र सदन मधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला ते ऑनलाईन हजेरी लावणार आहेत, पण स्वतः मात्र दिल्लीला जाणार नाही। त्यांचा दिल्ली दौरा जो रद्द करण्यात आलेला आहे। जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल 1 तास बैठक झालेली आहे। याआधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यामुळे एकंदरीत राजकीय घडामोड घडते महाराष्ट्रात कोणती तरी आणि या राजकीय घडामोडीच्या अनुसार एकनाथ शिंदेने हा दिल्ली दौरा रद्द केलेला आहे आणि आज महायुतीतल्या अनेक नेत्यांना ते भेटणार आहेत। नंदनवनवरचे अनेक लोक येऊन भेटतील किंवा ते स्वतः जातील असा एक त्यांचा आज पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे आज दिल्ली दौरा हा कॅन्सल केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व घडामोडीमध्ये कोणता राजकीय भूकंप होतो का, राजकीय मोठी घडामोड होते का, याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।